केरळमधील एका घटनेनं देशाला हादरवून टाकलंय। एका 23 वर्षीय तरुणाने गर्लफ्रेंडसह 5 जणांना जागीच ठार केलंय। विशेष म्हणजे तरुणाने आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुलीही दिली आहे। तरुणाच्या या कबुलीनंतर मात्र पोलीसही चक्रावलेत। या तरुणाने आत्मसमर्पण करण्याआधी विष देखील घेतलं, त्यामुळे पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केलंय। केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे हा हादरवून टाकणारा प्रकार घडलाय। हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव अफान असं आहे। अफानने सोमवारी संध्याकाळी 5 वाजता आजी सलमा बीबी यांची हातोड्याने मारून हत्या केली। त्यानंतर काका लतीफ आणि काकी शाहिदा यांनाही संपवलं। मग लहान भाऊ अफसान, आई शमा आणि गर्लफ्रेंड फरसाना यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। 2 तासात अफानने 6 जणांवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यानंतर अफानने उंदीर मारण्याचं औषध घेतलं। पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्यानंतर अफानची प्रकृती बिघडायला लागली, म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याने सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी घरातील 6 जण हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। अफानची आई शमा या हल्ल्यात गंभीर जखमी झाली, तर गर्लफ्रेंड, काका काकी, लहान भाऊ आणि आजी हे जागीच ठार झाले। सध्या अफानच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। अफानने हे कृत्य का केलं याचा तपास सध्या पोलीस करतायत, पण हे हत्याकांड कर्जाच्या बोजातून झाल्याचं सांगण्यात येतंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अफान हा कर्जाच्या बोजाखाली अडकला होता। परदेशात त्याचा कार स्पेअर पार्टचा व्यवसाय होता, तो डबघाईला आला। कर्जदारांकडून सातत्याने पैशाची मागणी होत होती, त्यातून त्याला जगण्याची इच्छा नव्हती, पण मृत्यूपूर्वी त्याला कुटुंबाला संपवायचं होतं। मृत्यूनंतर गर्लफ्रेंड एकाकी होईल म्हणून त्याने तिलाही संपवलं। अफानने पूर्ण प्लॅनिंग नुसार या हत्या केल्या। अफान हा त्याच्या वडिलांसह परदेशात राहत होता। अलीकडेच व्हिजिटिंग व्हिसा घेऊन तो भारतात आला। त्याच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू होते, पण आता अफानने संपूर्ण कुटुंबालाच संपवले। अफानच्या जबाबावर पोलिसांना संशय आहे। जर त्यानं विष प्यायलं तर त्याची प्रकृती ठीक कशी? अफानने ही क्रूर पाऊल का उचललं? या हत्येमागे आणखी काही कारण आहे का? अशा अनेक अंगाने पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, पण या हत्याकांडामुळे केरळ सध्या चांगलंच हादरल्याचं पाहायला मिळते। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।